नमस्कार मंडळी, आज आपण सोप्या साध्या पद्धतीने कोलंबीचा रस्सा कसा करायचा आहे ते आपण बघायचे। मंडळी, आता आपण ही कोलंबी छान अशी साफ केलेली आहे। आता आपण ती कशी बनवणार आहोत ते आपण आता पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपण कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण चक्री फूल आणि दालचिनी टाकणार आहोत फोडणीसाठी। ते तडतडलं की आपण बारीक चिरून घेतलेला हा जो कांदा आहे तो आपण तेलामध्ये फोडणीसाठी टाकणार आहोत। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे, हा लाल होईपर्यंत छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण छान परतवायचा आहे। कांदा छान असा परतलेला आहे लाल रंगावरती येईपर्यंत। आता आपण वरतून टोमॅटो टाकणार आहोत। हा जो टोमॅटो आहे हा पण खूप छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो इतका असा परतायचा आहे की त्याचं ऑइल निघालेलं आहे बघा, खूप छान असा परतून निघालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे वाटण टाकणार आहोत। हे जे वाटण आहे हे मिक्स वाटण आहे। कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं आणि कांदा जे आहे हे तळून घेतलेलं आहे आणि थोडेसे धणे जे आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत। अशा प्रकारे हे वाटण मी तयार केलेलं आहे। हे वाटणही खूप चांगलं असं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये। आता आपण ह्या वाटणामध्ये मिक्स मसाला, हा मिक्स मसाला खूप तिखट नाही आहे म्हणून मी थोडीशी मिरची पावडर पण टाकते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। धण्याची पावडर आणि थोडीशी हळद हे आपण टाकलेलं आहे आणि हे छान आता मिक्स करायचं आणि पूर्ण वाटण तळून घ्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत। वाटण आपण तळताना ते खाली लागू नये म्हणून आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि पुन्हा ते व्यवस्थित असं तळून घ्यायचं, म्हणजे वाटणाला करपट असा वास येत नाही। आता वरतून आपण थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि तीही छान अशी परतून घ्यायची आहे। आता आपण साफ केलेली कोलंबी त्याच्यात टाकणार आहोत। आता आपण सगळ्यात शेवटी हा जो गरम मसाला आहे हा सगळ्यात शेवटी टाकायचा आहे आणि तो जरा थोडा जास्त प्रमाणात नेहमीपेक्षा टाकायचा आहे आणि त्याला खूप छान असं परतून घ्यायचं। आता हे परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्हाला पाणी टाकायचं आहे। आता याच्यामध्ये आपण कोकम टाकणार आहोत, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चिंचेचाही वापर करू शकता। आता आपण चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। मंडळी, तुम्हाला एक मला सांगायचं आहे की आपण हे जेव्हा साध्या पद्धतीने पण जेवण करतो ना, म्हणजे एखादी भाजी वगैरे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू का की त्याच्यामध्ये तुम्ही कसुरी मेथीचा वापर करा, आवर्जून करा आणि खूप छान असा, आणि गरम मसाला जो टाकाल तो अगदी शेवट टाका, त्यामुळे जेवणाला स्वाद खूप छान येतो। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही शिजण्यासाठी ठेवायची आहे। मंडळी, तर आपला हा कोलंबीचा रस्सा म्हणजेच तुमची कोलंबीची ग्रेव्ही ही तयार झालेली आहे। आता आपण त्याच्यावरती अशी छान कोथिंबीर पण टाकलेली आहे। तुम्ही ही करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा।